थांबा ना मी सांगते तिकडे येऊ द्या गाडी चला येऊ द्या हा बरोबर आहे या ओके हा थांब ओके थांबा ऐका गर्दी करू नका सगळ्यांना मिळणार माल कडक एकदम बडक मोकळे करा सडक पाठीमाग लाईन करा चला राऊत मावशी द्या तुमची चिठ्ठी चला वय हे घ्या हे घ्या रे यांचा माल चला हे घ्या तुमच्या मालाचे 5700 रुपये झाले बर काय लागा पावसात वाजता लागा छत्री रात्र जागायचं गेला का 2 थेंब पण टाकलं नाही तर गेला पाच गुंडळा चला घ्या वर हो दादा हिशेब चुकलाय आम्ही काय आज धंदा करतोय डोळे झाकून जर हिशोब केला ना तर बरोबरच येतो आणि काय सांगायला लागलीस तू हिशेबाला कृष्ण कधी चुकत नाही बघा कांदे 800 रुपये 1300 रुपये लसूण एकूण झाले 2100 रुपये वर गवार 600 रुपयाची त्यात झाले 2700 रुपये मेथी 900 रुपयाची ती झाली 3600 रुपये हा अधिक 500 रुपयाचे पालक झाले 4100 रुपये 850 रुपयाचे ढबू मिरची म्हणजे झाले 4950 रुपये आणि 280 रुपयाचे लिंबू म्हणजे टोटल होते 5230 रुपये करेक्ट अहो तुमची मुलगी तर मशीन पेक्षा पण फास्ट आहे हो कॉम्प्युटरच आहे अगदी लय अपग्रेड कॅम्प्युटर आहे ती कृष्णा नाव आहे तिचं हे झाले तुमचे 5230 रुपये हा घ्या मग हो या मावशी तुम्हाला काय पाहिजे बघू चिठ्ठी तुमची बरं झालं बाई कृष्ण तू आलीस नाही तर जादा पैसा गेला असतं मामे म्हणून हिशेबाला चोख राहायचं असतं बघ वय अगं पण कृष्णे तुझा आज निकाल आहे ना का मग तू इथं काय करतेस अगं मामे मी आले ते बरंच झालं नाही का तुला बी मदत झाली आणि हिशोबाचा गोळ बी टळला अभ्यासापेक्षा महत्वाचं दुसरं काय बी नाही बाकी समजा काय आहे ते आम्ही बघू तू फक्त अभ्यासावर ध्यान दे जा जाऊन निकाल घेऊन या आधी अगं पण मी त्याचसाठी आली मामे कृष्ण अगं काय पुढे बघ की अगं मिनटे काय झालं सांगशील का अख्ख्या कॉलेज मध्ये पहिली आली असतो पहिली एकदम टॉपरच काय सांगतीस खरं बाय हा मग विषय काय म्हणजे मी पहिली आली कृष्ण आले पहिले आपल्याला माहिती होतं आपली मैत्रीण टॉप येणार ते कारण तिचा विषयच हाट आहे तर मंडळी आज या ठिकाणी शिवूंच्या हस्ते ह्या शियेचा जाहीर सत्कार करण्यात आहे पुष्पगुच्छ देऊन थँक्यू रात्रंदिवस अभ्यास केलाय पोरीनं आणि ते बी मला मदत करून नंदाच्या लेकीला माया लावणारी पहिलीच मामी बघते मी ही माझी मामी नव माय आहे माझी आता असाच एक पोरगा बघान लावून द्या पोरीच्या अंगाला हळद नाही जवळ तिचं एशी पूर्ण होत नाही तेव्हा मी लग्नाचा विषय सुद्धा घेत नाही एशी बनवूनच सोडल काय नाचो मामा नाचो अरे बुजा घाम फुटस्तवर नाचतो पण झालंय काय ती तरी सांग तुमची भाची कृष्णा त्या कॉलेजमध्ये पहिली आली अरे मग कॉलेज मध्ये म्हटलं आख्या जगात म्हणते एक नंबर अरे भाची आहे कुणाची पण रावताची सोपन रावताची काय कळत नाही काय अरे वा आज माझ्यासाठी लाखात एक दिवस आहे त्यामुळे आज सगळ्या गिरायकांना माझ्याकडून भाज्या फुकट काय फुकट मिळणार नाही वा रे वा माझी भाची कष्ट करणार आणि तुम्हाला काय म्हणून भाज्या फुकट देऊ चल का कृष्ण बंगल्यावर जाऊन पेढे वाटू आणि भाऊसाहेबाच्या तोंडात तुझा कौतो ऐकू
काय आशा मला 20 रुपये दे की. हातभट्टी संत्रा का बडीशेप हा अगं लेकरांनी पहिला नंबर काढलाय म्हणून मागतोय. ठीक आहे. क्या पैसा जाऊन दारू ढोशीला चला निघा. मामा गुप्की करा. गुली 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 गुली. अहो अहो गुली मावशी काय करता तुम्ही? तुम्हाला माहिती ना अक्का साहेबांना दुसऱ्या कोणी फोडणी दिलेली आवडत नाही. मध्या जरा गपस इथं भुका लागली ती हो मग थांब. रंजे आलीस वय तू बरं झालं. अगं कवा धरणं मी तुझीच वाट बघत होती. म्हणजे मला ठाव आहे ह्या स्वयंपाक घरात फक्त तुझ्याच हातची फोडणी बसती. माझी धाकली बन हायच तेवढी सुगरण. वहिनी वहिनी नमस्कार वहिनी. अरे सोपान तू इकडे कसा काय आणि गाडी कुठे यासने कुठे सोडलं. आणि हो गाडी जरा नीट चालव. रस्ता काही नीट हायती होय. यांचा मणका पार घाईला आलाय. वहिनी सगळं करतो मी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. खाईला पुढं आणि कामाला मागं असायच. वहिनी ऐकून तर घ्या आमचं. आमची कृष्णा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला जगात पहिले आणि जगात समजा तुमच्या आशीर्वादामुळे झालं बरं का. नाही नाही तिची मेहनत हायच की त्यात. तुमच्या नवरा बायकोचा डोक्यावर हात हाय म्हणून तर हे झालं बघा. हे कृष्णे पाया पड वहिनीच्या आणि मावशीच्या पण पाया पड. अगं दोन्ही बहिणी बहिणीच्या पाया पडली डबल आशीर्वाद मिळेल. ते पण जगात 1 नंबरचा. राहू दे दपचिल पायाखाली. काय तू अशीच राबली शिकलीस तर कुणाच्या पाया पडायची गरज नाही लागणार तुला. माणसं तुझंच पाय धरते आली. अहो असं कसं? तुम्ही मोठे आहात पाया तर पडलंच पाहिजे ना. वय तर नाही पडून कसं चालेल. पाया तर पडलंच पाहिजे. ए धर पिळा दे त्यांना. अरे उघड की. राहू दे असू दे मला साखर आहे. मनात कडूपणा असला की रक्तात साखर भरणारच की. मन चंगा तर काटोटीत गंगा. अर फुयाजी हे घ्या आजी. हे धरा. ओके 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 काय खाऊन बघा की. सोपान ओके. घ्या. काय ग पोरी काय झालं? लगीन बिगीन ठरलं की काय? अहो नाही फुयाजी मी B.Com ला कॉलेजमध्ये पहिली आली. माझा B.Com ला कॉलेजमध्ये पहिला नंबर आला. कुठल्या कामाला पहिला नंबर आला? माझा पहिला नंबर आला कॉलेजमध्ये. असं होय. हा हेच चांगलं झालं बघ. आज नाव कमी. कृष्णे एक काम कर कारखान्यावर आमच्या रायाला आणि भाऊसाहेबांनी तेवढं पेढ देऊन ये. देवाने सरळ तोंड दिलंय तर सरळ नाव घ्यायचं. आता बारक्यासनी बी काय आऊ जाऊ बोलू का? कुठल्या मोरक्यानी? गप की गुली जरा. माझ्या लेकाला आणि नातवाला पेढी देऊन या. तिकडच निघालोय बघा. येऊ का आम्ही? हा चल कृष्णा चल ग. चल. चांगलं शिका चांगलं वागा. कोणाच्या बी नादाला लागू नका. हा होय आजी. समद बदलल पर तुझी ही सासू ती नाही बदलायची कधीच. लय डुचकी हाय म्हातारी. आपण जेवढं बोललो तेवढं बरं हिला ऐकू गेलं. काय बोलतीस गुले? त्या या घरातल्या मोठ्या आहेत. त्यांच्याबद्दल काही बी बोललेलं मी खपून घेणार नाही. मग मी बी तुझी मोठी बहीणच आहे की. म्हणून तू काय माझ्याकडे चाव्या देतेस? डोकं ताळ्यावर आहे का? काय बोलतीयस? वय बाई मी कशाला काय बोलू? मी कोण आहे तेव्हा बोलणारी? किती केलं तरी मी ह्या घरातली आश्रितच.
मागे घे. तू मागी. मी नसतो मागे घेत. मागे तर तुलाच घ्यावं लागेल, ते बी एका मिनिटात. का? कारण गाडीला रिव्हर्स गिअर नाही, ती गाडी मागं जात नसते आपली. काय झालं रे पप्या? अरे गाडी माग घेत नाही म्हणते ती. हे तर गाडी कोणाची पहिली आली? कुणाची म्हणजे आपलीच आली आणि कुणाची आली? आता घेतो का माग? काय येऊ तिथं? रिवर्स घेत. हा. माझी नाही गाडी, पप्पांची आहे. काय रे, रिवर्स गिअर नाही ना? आता पुढचा गिअर टाकायचा आणि निघायचं. हलक्यात कामच नसतंय आपलं. आईला गाडीत उलटी करून ठेवली होती तू. कसला का? चला. बसा इथं. आलो मी. हे घे पाणी प्या. प्या प्या. अहो बाबा, वय काय झालंय आपलं? कशाला उगाच काम करायचं आता? न येऊन कोणाला सांगायचं आणि पोटाला आम्ही खायचं काय? आणि मग पोरं काय करते ती तुमची? एक पोरग होतं की चांगलं ट्रकवर ड्रायव्हर होतं, लगीन बी झालं नव्हतं अजून. मुंबईवरून येताना घाटात ट्रक पलटी झाला आणि रातच्या 1.5 वाजता तर सांगावा आला पोरग गेलं म्हणून. तावपासून नुसतं जगायचं चाललंय बघा. मालकीन बांगलाला जाते, मी आपला असंच कुठं मिळालं काम तर करतो. बाबा, होतं का पण काम आता? जवळ होईल ना तर आपलं करत राहायचं. एक काम करा. सांगा की काय करू? हे तर वॉचमॅन म्हणून काम करा, मी देतो पगार. मला यातलं काहीच येत नाही. अहो बाबा, नुसतं गेटवर बसायचंय.
आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी आत बाहेर सोडायचंय बस. लय उपकार झालं माझ्यावर तुमचं, आणि ह्या जन्मी तरी ते उपकार माझे सण फिटणार नाहीत मालक. अहो अहो काय करताय बाबा? माझं कशाला पाया पडताय? तुम्हाला पायाच पडायचं असेल तर त्यांच्या पडा. त्यांनी माझ्याबद्दल मनात राग धरला नसताना तर आज हे सगळं उभाच करू शकलो नसतो. भाऊसाहेब मी काय म्हणतो, अहो जत्रा तोंडावर आलेत आणि आपण जमा केलेला फंड तो काहीतरी कामाला मार्गी लावला पाहिजे ना, बरोबर आहे ना? बार तुमचं काय म्हणणं आहे? हो तुमच्या कानावर तर आलंच असेल. शाळेच्या 2 भिंती पडल्यात, मागं पुढं पोरांच्या जीवात धोका आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे. या वर्षीची यात्रा कॅन्सल. अरे ऐकून घ्या मी काय म्हणतोय ते. यात्रेची जी वर्गणी गोळा झाली आहे त्याची शाळा बांधायला घ्या, ठीक आहे? गावची यात्रा झाली पाहिजे भाऊसाहेब. असं कसं होईल? अहो गावची समधी लोक नाराज होत्याल. यात्रा दरवर्षी होत्यात, 1 वर्ष झाली नाही तर काय आभाळ कोसळत नाही. पण पोरांच्या शिक्षणात आडकाठी नको, हा? त्याच्यात ढिल्ल पडून चालणार नाही. यात्रा होणार. भाऊ माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण यात्रा बी होणार आणि शाळेचं बांधकाम बी होणार. म्हणजे शाळा बांधायची जबाबदारी माझी, म्हणजे पोरांचं नुकसान होणार नाही. यात्रेची जबाबदारी तुम्ही घ्या, म्हणजे गावकरी बी नाराज होणार नाही. दादा पैशांची एवढी उधळपट्टी बरी नव्हे. मगाशी पण तो त्या म्हाताराला कामाला ठेवलंस, आता पण शाळेचा खर्च पण तूच उचलतोयस. धंदा बुडीत निघाला असं काय करू नका दादा. मी हे सगळं माझ्या वडिलांसाठी करतोय. मी कमी शिकलोय म्हणून नाराज आहेत, आणि ते भरून काढायचं काम माझंच आहे. त्याच्यामुळे धंदा बुडीत चाललाय का नाही त्याची तू काळजी करू नको. मावस भाऊ आहेस, भावासारखा राहा, बाकीचं मी बघून घेतो. मी मावस भाऊ जरी असलो तरी या कंपनीचा अकाउंटंट पण आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, हिशोबाचं समज मला बघावं लागतं, म्हणून म्हटलं. ऋतिक लय लोड घेऊ नको. तुला जेवढं काम दिलंय तेवढं प्रामाणिकपणानं कर. बाकी कशाला डोकं लावत बसतोय? हा या 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 कृष्णा, सोपान या. कसा आहेस रे? मस्त. हा ये कृष्ण, आगे ये ये. कृष्णा मगाशी मी थोडा गडबडीत होतो. काय काम काढलं होतंस? आमची भाची बीकॉमला जगात 1 नंबर आली. हो जगात नाही, कॉलेजमध्ये. असू दे असू दे. हा बरं, आता पुढे काय ठरवलंस? आता पुढे CA करायचं म्हणते. चांगलंय मग, नाहीतर आमचा कारखाना सांभाळायला आलीस तीस. आता परदेशात हळद पाठवायचं म्हणतोय राया, तर त्याच्यासाठी तुझ्यासारखी हुशार माणसं लागणार. आता CA होऊन आमच्या कारखान्यातच यायचं काय? होय होय. अगं होय होय काय म्हणती? येडे किती असली. हा पहिले सगळ्यांना वाट, मग मला. एवढेसे पेढे किती पुरणार आणि किती उरणार? सोपान, ही पोरगी फक्त घरच नाही, अख्खं जग सांभाळेल. आपला राया जर पास झाला असता ना तर आपण बी अख्ख्या गावाला पेढ वाटलं असतं, ते बी हत्तीवरनं, आहे का नाही?
ए पप्या, अरे का रडतोयस? काय झालं? ज्या पोरीला माझ्या नावाची हळद लागायला पाहिजे तिला वेगळ्याच माणसाच्या नावाची हळद लागायला लागली. आपल्याला ही सण नाही होत राया. तू काहीतरी कर. तुझ्या पुढं अख्खं गाव एका शब्दाने पण काय बोलणार नाही. पण राया, आज जर माझी इज्जत गेली तर तुझी बी इज्जत जाणार आहे. कारण अख्खं गाव मला तुझा मित्र म्हणून ओळखते. राया, तू काय पण कर, मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. अरे तुम्ही आधी का नाही सांगितलं मला सगळं? मी सांगणार होतो पण म्हणलं जुळल्यावर सांगाव. म्हणजे अजून जुळलं नाही होय? अरे तसं नाही, तिचं लय प्रेम आहे. पण तिच्या घरच्याने तिला बळजबरी केली असेल की. राया, तूच आता काहीतरी करू शकतो. करण्याला काय आपल्या मित्रासाठी काहीतरी. गाण्या, 2 हळदीचे पोते टाक गाडीत. अरे काय आहे हे? ही हळद होऊ शकत नाही. हळद आजच होणार, पण तुमची नाही. ही जी ताटात आहे का नाही, ती खरी हळद. एकदा लागली की परमनंटच. हलक्यात कामच नसते आपलं. तू कोण आणि हा काय तमाशा लावलायस? हे बोलणार तुम्ही कोण? मी मामा आहे मिंटीचा. मी दीर आहे मिंटीचा. आणि ह्यो नवरा आहे मिंटीचा. भाऊ आहे आपला. विषय संपला. राडा केलास तर लय महागात पडेल. अय, शांत घ्या जरा. हे लग्न होऊ शकत नाही. अरे पण तुझा काय संबंध हे बोलायचं? कारण तुमच्या भाचीचं माझ्या भावावर प्रेम आहे आणि तुम्ही तिचं जबरदस्तीने दुसरीकडे लग्न लावताय. हे बरं नाही. ऐक राया, काय ऐकू? तू जे काय म्हणतोय ते आम्ही समजा ऐकू. यांचं खरंच एकमेकावर प्रेम असेल तर मी तुझी बाजू घेऊन भांडीन. पर एकदा हिला विचारूयात हिचं खरं कुणावर प्रेम आहे ते. हा मग विचार की. मिनटे, हा पप्प्या म्हणतोय ते खरं आहे का? काय नाही ग, समजा खोट आहे. हाच माझ्या माग माग करायचा आणि माझं काय प्रेम प्रेम नाही याच्यावरती. गावातल्या समजा पोरीसनी त्रास देतोय यो. अंगातली मस्ती आहे याच्या. कृष्णे, याच नीतनं जायला सांग. अरे खरं आहे काही? पप्प्या, ती कधी म्हणली ती तुझ्यावर प्रेम करते ते? नाही, पण मला वाटलं. अरे ती बोलली का नाही तेवढंच सांग. नाही. थांब, आत्ता मारशील तू त्याला. मारून त्याचं डोसकं जागेवर येणार आहे असं वाटतंय का तुला? अरे राया, त्यापेक्षा त्याला समजाव. लग्न म्हणजे भाऊला भाऊलीचा खेळ नव्ह. लग्न म्हणजे 7 जन्माचं नातं असतं. ते हे असं नुसती हळद लावून होत नसतं. त्यासाठी जीव लावावा लागतो, जीव. लग्न लई पवित्र असतं र. हे असं जोर जबरदस्तीनं होत नसतं. देवानं बांधलेली रेशीम गाठ आहे ती. त्याची अशी चेष्टा उडवू नका. झाला का नाही? नाही वाडा, हळदीला आला आता. हळद खेळल्याशिवाय जाऊ नका.